नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा। तुम्ही आपल्या 10वी ला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार। पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं। केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोड सुद्धा पाहायला मिळतील। त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेब सिरीज पाहायला विसरू नका। धन्यवाद। आईला मला एक कळ ना, हितनं काही त्यांच्या अंग उड्या घ्यायच्यात का काय? फक्त बोलायचंच आहे ना, मग खाली थांबलो असतो तर चाललं असतं की। कसं आहे क्या, आपण तेसनी गावातनं बोंबलत फिरणारी अवकाळ पोरं वाटलं पाहिजे, कारण गावात कोण कसं आहे ह्या सगळ्या बातम्या तसल्याच पोरांकडे असतात। अरे मग झाडावर चढायची काय गरज आहे? आपल्या तोंडाकडे बघून बी वाटलंच असतं की त्यासनी। तुझ्या तर वाटेलच थावड्या, इथनं खाली पिकून दिल कुत्र्या, काय बी बोललास तर। हे बाबा तोंड बंद करा। इथनं आधी काय करायचं ते आधी मला सांगा, आधीच अवघडलंय। हे बघ, ती माणसं आली की त्यांच्या अंगा उड्या घ्यायच्या, मग ती बेणार आणि पळून जाणार। कशी आहे आयडिया? ही असली फालतूगिरी करायची माहित असतं ना मला आधी, तर मी इथं वर आलोच नसतो। तू काही एडाबेड आहेस करा माझ्या, आणि ती काय बारकी पोर आहेत का कुणीतरी उडी मारली म्हणून लगेच पळत जायला? तू का बस। आली 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 घ्या उड्या। ए देताय कशाला? माकड आहे ती, माकड। माकड कोणाला म्हणताय? माकड तर तुम्ही घेऊन आलाय। ए दिसण्यावर जायचं नाही हा। 4 एकर जमीन, 26 गुरं, ऊस आलं बागायती, वरनं 20,000ची नोकरी। काय राहिलं का पप्पा? हा हा ए लाखात एक आहे आमचा पिंटिया। हा लाखात नाही, कोट्यात ते काय कोट्यात। ही पोरग चांगलंय। ए लय शहाणपणा करू नको। ती रेश्माचं घर कुठं आहे सांग? रेश्मा? कुठली रेश्मा? जया आबाची किशा आप्पाची? काय रे तुझ्या सासऱ्याचं नाव? सासरा म्हणजे तिचं लगीन झालंय का? होणार आहे, म्हणजे झाल्यातच जमाय। फोटो बघितल्यापासूनच काळजात घर केलंय तिनं माझ्या। रेश्मा आता लगीन केलं तर तिच्याबरच, नाहीतर बिन लग्नाचा मारणार का? पप्पा ए कोण आहे रे तू? आणि तुझं लय तोंड चालतं या। अहो मी कोण आहे ते जाऊ द्या, पण ह्याच्या काळात कुठल्या रेशमाच्या फोटोनं घर केलंय ते बघू द्या। नाही म्हणजे कसं, आम्ही सगळी गावातली आहे ना, तुम्हाला कोणी फसवू नाही असं आम्हाला वाटतं। पप्पा आता काय बारक्या पोरांचं ऐकून आपण लग्न करायचं का नाही ठरवायचं वय? ए 10वी ला आम्ही बारके वाटलं वय, सगळ्यातलं सगळं करायचं आम्हाला, कळलं का? बर अंगाला साबण लावतोस का? मग आणि अंगाला लावतो की। तू सांग पाहिजे का माहिती? ए काय गरज नाही। गरज नाही तर राहिलो मग, आपल्याच नाही काही गरज पडल्या। पुन्हा त्या रेशमीची लपडी कळली ना, मग बसत आहे बॉम्बलेर। चला जाऊ चला जाऊ, ह्याच याला बघू द्या। तेच की, ह्याला कशाला सांगा की चिठ्ठ्या द्यायला, राखण करायला, सगळीकडे आपणच असतोय ते। चला जाऊया, चला चला। ए पोरांनो थांबा, तिकडे कशाला कशाला? खरं सांगताय वे? तिच्या पण चिठ्ठ्या पोचवल्यात तुम्ही? अरे बाबा तुझी शपथ। आधी रेश्मा कुठली सांग, पवारांची का गाडग्यांची? रेश्मा गाडगे। गाडगे? रेश्मा गाडगे? हो ती तर आमच्याच वर्गात आहे की। लय चांगली पोरगी आहे बघा। तिचं का नाही आज पाव तर कुठल्याच पोरावर काय बी नव्हतं, आता मी एकाच वर्गात आहे की। ही पोरग चांगला आहे, तसं फोटोत बघून वाटतच होतं बरं का तिचं कोणाबरोबर काहीच नसणार। आणि आत्ताशी 10वीत आहे ना ती, लपड बिपडे कशाला करेल? केलं तर प्रेमच करेल, ती बी होणाऱ्या नवऱ्यावर। झालं तर मग देव पावला, पोरगी चांगली निघाली। हाव पण देवाकडे न्यायला लागतं तिला दर अमावस्येला। हो शाळेत काय नाही तिथं,
पण तिच्या अंगात भूत आहे असं म्हणतात. ते बी एका गरोदर बाईचं. ओय अरे पण नका सांगूयास मी, ह्यांना नाही पटणार. ह्यांचा तसला विश्वास नसेल, नको. नाही नाही, मला पूर्ण विश्वास आहे. काय असेल ती नीट सगळं सांगा. अव तिच्या अंगात ज्या गरोदर बाईचं भूत आहे का नाही, तिच्या नवऱ्यानं ती गरोदर असताना तिला खून केला होता. तेव्हापासून हिच्या मागावर आहे. जेव्हा ती हिच्या नवऱ्याचा खून करल तेव्हा तिच्या अंगात न जाईल, असा आपला देवऋषी सांगित होता. मग त्यात काय खरं काय खोट ते आपलं तेचनी माहिती. ए येड्या, असल्या गोष्टी कोण कुणाला सांगतो होय? अहो दर मावशाला पोरगी आकडे आल्यागत करती. कसं मध्ये जाऊ असं असं टॉन करते ती, मी स्वतः भेटलं. ए हे असं जर काय असलं तर हितनच माघारी चल, नाहीतर आपल्या पोराचा जीव जायचा. चल नाहीतर काय, एकुलता एक पोरगा आपल्याला. चल, चल. चला माघारी. पप्पा हे आहे तिकडे आहे माघारी. आधी जिथं माझं लगीन होय ना, एवढी चांगली पोरगी भेटली आणि तुम्ही इथनं माघारी चाललाय व्हय? पप्पा माझा नाही ह्याच्या विश्वास. आणि असलच ना तिच्या अंगात भूत, तर त्या गरोदर बाईसकट संसार करीन मी. पण माझं आधी लगीन होऊ द्या. लग्नानंतर पहिल्या अमावस्याला मेलो ना तरी चालत, पण आता बिन लग्नाचं नाही मारायचं हो मला. तुम्ही येणार आहे का नाही? चला न बसा. हायला भूतासकट लगीन करायला तयार झाले. एवढी पोरं असुसल्यात होय लग्नासाठी? एवढ्या पोरी कमी पडल्यात? पोरासाठी पोटातल्या पोरी मारल्यावर अजून काय होणार? राम राम पाहुणे. राम राम. कंच्या गावचं म्हणायचं. खाल नावले निसरवाडीत. होय पाहुणं, काय काम काढलं आमच्या गावात? अहो ती पोरगी बघायला. आई यांना काय नको सांगू. या असली माणसं इथं लग्न मोडात बसलेली असतात. त्यात तिच्या भावकीतलं कोण असलं ना, उगाच आणखीन काहीतरी वाढवून चढवून सांगताल आपल्याला. हे अरे भली माणसं दिसते ती. काय अडचण आहे का? नाही म्हणजे पोरीचं घर विचारलं म्हणून म्हणलं. ती रेश्मा म्हणून पोरगी आहे, 10वीला आहे. तिचंच घर कुठं आहे बघतो या. हा मग असं काय विचारताय? मी आहे की इथं, मी सांगतो की. हे बघा, इथून असं खाली जायचं, तिथं एक फणसाचं झाड आहे आणि त्याच्या पलीकडं पिवळं घर आहे आणि जरा पायऱ्या खाली उतर आहे ती. कळलं का? होय पाहुणं, मी काय म्हणतो, काय लग्न बिग्नाचा विचार आहे काय? नाही म्हणजे एवढा तरणा बांड रुबाबदार पोरगा आणलाय, याला दृष्ट बी कुणाची लागायची नाही. आता तुम्ही पोरीचं घर विचारलं त्यामुळे यासनी वाटलं, बाकी नाही काय. एक पोरग चांगलं आहे. पाहुणं लयच हुशार आहे तुम्ही. हुशार आम्ही कुठं, हुशार तुम्ही. नाही म्हणजे पोरीचं वय 16 वर्ष असून बी तुम्ही लग्न करायला तयार झाला आणि हे माहीत असून बी की पुन्हा जेलमध्ये जावं लागणार. आता हुशार कोण सांगा? तुम्हीच की. नाही ते मागणी नाही काय, आमचं जुनं पाहुणं आहे. काय म्हणलं? जुनं पाहुणं इथं तरी बी घर माहित नाही वय? अहो त्याचं काय झालंय, लय दिवसात आलोय नव्हता ह्या गावात, त्यामुळे. लय दिसत ना आलाय नाही का? आई गेली 50-60 वर्ष मी ह्या गावात राहतोय, त्याच्या आधी आला होता का? अहो आता एवढ्या दिवसाचं माणसाच्या ध्यानात राहतंय वय तवा. चला आपल्याच उशीर होतोय. मावशी उशीर होत नाही, लय घाई करताय तुम्ही. आणि जरी लग्न ठरलं तर आधी आम्ही जाऊन पोलिसात कंप्लेंट करणार आहे, ध्यानात असू द्या. ए त्याच्या घरच्यांना काय अडचण नाही ना? पण तुमचं काय दुखतंय रे? काय माहिती का, गावात आलेल्या पाहुण्यावर हात उचलायचं नाही म्हणून तुझ्यावर हात उचलत नाही, नाहीतर तुझा खांग दुखवायला मला हे लागणार नाही. किती नालायक कच्ची. अरे कुठंच लगीन होय ना म्हणून शाळेतल्या पोरीवर लगीन करतोयस. अरे तिचं शिकण्याचं वय आहे. तू जनाची नाही मनाची तरी बागा की. हो पाहुणं, लगीन झाल्यावर शिकवणार आहे की आम्ही.
शिकवणार आहे. बघितलं किस्त खोटं बोलतात ही, म्हणजे लगीनच करायला आलाय ना. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याची सुरुवात खोट्या नव्हती ना त्याचं पुढे जाऊन कवाच चांगलं होत नाही. काय व्हायचं असेल ते होऊ दे, आमचं आम्ही बघून घेऊ. आणि तुम्हाला जिथल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे तिथं जावा. वरनं सगळं कसं मॅनेज करायचं आम्हाला चांगलंच माहिती आहे. कळलं का? चला बाप्पा. हो पाहुणे, अहो तुम्ही आलाय मी माझ्या रेशमीला बघाय. अहो मी तुमच्या पाया पडतो, माझं लय प्रेम आहे हो तिच्यावर आणि मी तिच्याशिवाय जगू बी शकत नाही. तुम्हाला माझ्या प्रेमाची शपथ आहे. तुम्ही जावा इथनच घरी, पण तिच्यावर लगीन करू नका. आणि असं बी तुम्ही दिसायला लगेच काढायला का? ए आता तर काय बी झालं तरी तिच्याबरोबर लगीन करणार मी. चल बाप्पा. आईला प्रदीप, हे बेन लयच बाराच दिसते. कितीचं बी असू दे, आता हे लगीन मोडायचंच. रेश्मा, 10वी नंतर पुढे शिकायची इच्छा आहे का? आधी 10वी शिकायची आहे. आम्ही शिकवतो म्हटलंय की, आणि पुढच्या महिन्यात लगीन, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात परीक्षा. इथनं आईच्यातनं जो पेपर द्यायचा तो नवऱ्याच्यातनं पेपर द्यायचा, आणि मुरडाच्या जवळच आपलं घर आहे. मग एवढा डोंगर चढून उतरून करण्यापेक्षा ती बरं नाही. अहो त्यात काही एवढं, उलट चांगलंच आहे की. कष्टाने शिकली आहे आणि तुम्ही तिला तिकडे नेऊन तिचं कष्टच कमी करताय की. तसं तिचं काही नाही. तुम्हाला पोरगी आवडली का? तर लयच भारी आहे. नाही म्हणजे फोटोत बघितली तेव्हाच आवडली होती, पण आता पुढ्यात बसल्यावर त्याच्यापेक्षा सुंदर दिसते. घरातली समधी कामं येते ती, आणि स्वभावाला म्हणाल तर गरीब गाय आहे बघा. कुणाला मागं सर सुद्धा म्हणत नाही कधी. अहो अजून मग काय पाहिजे आपल्याला? हा तशा ह्याला बी लय जागा येत होत्या, पण त्याला हीच आवडली आपण. तर मग लागलीच वटी भरूया. होय होय, आता वटी भरूया आणि महिन्याला लगीन. कसं? होय. नाही करायचं मला लगीन. मला शाळा शिकायची आहे, आणि हे माझं लग्नाचं वय नाही, अजून 2 वर्ष आहेत माझ्या लग्नाला. आणि आता जर कुणी माझ्या लग्नाचा इशय जरी काढला ना तरी त्या सगळ्यांनी जेलात टाकीन मी. हो, सगळ्यांनी. आई बापा सकट माझ्या लग्नाला जो जो माणूस जबाबदार आहे ना त्या सगळ्यांनी. खेळण्याची बावली वाटली का मी? पटान दाबल्या तशा उड्या मारायला? मला बी मन आहे, मला बी काहीतरी व्हायचं आहे. माझं बी सपन आहे, आणि मला माझ्या मनासारखं जगण्याचा अधिकार बी आहे. आणि आता कुणी माझ्या लग्नाचा इशय जरी काढला ना तरी त्याचा जीव घेईन मी. नाही तर माझा दिन तरी. बास झालं, नाही होत मला आता सहन. जन्म तुमच्या मनावर,
उठणं बसणं जेवण खावण कपडे लागतात सगळं तुमच्या मर्जीनं. आय अगं बाय आहेस ना, मग तुला मी कसं कळलं ना एका बाईचं मन. आणि हेच करायचं होतं तर तवाच गळा दाबून जीव घ्यायचाच की. वाईच वाईच घेण्यापेक्षा तुम्ही जावा इथनं. नाही करायचं मला लगीन. जगू द्या मला माझ्या मनासारखं. बरं झालं तुझं लग्न तूच मोडलंस. जर पोरी स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या करिअरबद्दल आणि स्वतःच्या लग्नाबद्दल ठाम राहिल्या ना तर कुणाचीच हिंमत नाही होणार त्यासनी थांबवायची. त्यांच्या आईबापाची बिन आता थांबायचं नाही. 10वी चांगल्या मार्कानं पासच होऊन दाखवायची. बरं ऐका, आता अशी बी तशी बी शाळा बुडल्या. राहू द्या, जायचं जाऊ द्या. अभ्या मध्या तुमच्या समजांचं लय कौतुक आहे. तुम्ही माझ्यासाठी आला, लय बरं वाटलं. आभ्या तुझं तर सगळ्यात जास्त कौतुक आहे बघ. आज जर तू मला हिंमत दिली नसतीस तर मी कवाच बोलायची हिंमत केली नसती. अगं उलट आम्हाला असं वाटलं की आम्हाला तुझ्यासाठी काय करताच नाही आलं. आणि तसं बी आम्ही सांगून बी ऐकलं नाहीत. तू बोललीस का नाही तेच लय बरं केलं. सो आज तुझी हिंमत केलीस का नाही, ती जर प्रत्येक पूर्ण केली का नाही तर कुठल्याच पोरीची शाळा अशी अर्ध्यातनं बंद नाही व्हायची. आणि वयाच्या अगोदर होणारी लग्न बी थांबतात. दाद्या, आबा, शुभ्या, नाना ह्यांनी बी लय काय बाई सांगितलं त्यासने, तरी बी ते काय ऐकलं नाही. मला तर लय भ्या वाटत होत. म्हणलं ठरतंय काय तुझं लगीन. माझं बी उद्या असं झालं तर याल ना सगळे अशीच. नाही, तू गावातनं लवकर गेलीस तर बरं होईल. डोसक्याला ताप झालाय नुसता. तू काय खायला घालतोस काय माकडा. आणि मध्या ती हुशार आहे एवढी, तिथं कशाला लावत्याला घरातले लग्न. तू तुझा विचार कर. तू जर नापास झाला तर तुझं काय करत्याल घरातली. लगीन केलं तर बरंच होईल. ज्योती बर हा ती पासून जाईल 11वीत आणि तू जाशील गुरात. मग आहे ना तुमच्यातल्या का चांगल्या म्हशीचं नाव ठेव ज्योती आणि तिला असं असं बघत बस. रेशमे म्हणजे आता असं काय वाटत नाही, पण तू गावातनं जाणार असं म्हणलं का नाही अंगाव काटा येतो बघ. आमच्या समजांचा तुझ्यावर लय जीव आहे बघ. बर चला जाऊया. आभ्या एक बोलायचं होतं. आज जे बोलले
त्याची हिंमत तू होतास. पण 10वी झाल्यावर नाहीतर जेव्हा माझं लगीन करायचं असेल ना, केलं तर तुझ्याबर करी, नाहीतर कुणाबरच नाही. अनाभ्या, तू जर नाही म्हणत असशील ना, तर आई म्हणाल त्याच्यावर डोळं झाकून लग्न करी. मग माझं काही व्हायचंय ते होऊ दे. If you gladly sweat for fruit and plan for it and lose all your terror of the opposition of it. याचा अर्थ काय माहितीये? याचा अर्थ असा की जर तुम्ही आनंदाने घाम गाळलात, कष्ट केलंय, मेहनत केलीत, तर फळाची काळजी करू नका. योजना आखा आणि तुमच्या विरोधकांबद्दलची सगळी भीती दूर करा. अंतिम यश हे तुमचंच असेल. मॅडम, नोटीस आणली आहे. त्या अंध मुलांसाठी निधी गोळा करायचा आहे ना, सगळ्या मुलांनी मिळून, त्याची नोटीस आहे. मोरे, हा, तुम्ही स्वतःच नोटीस वाचून त्यात स्वतः सही करून नोटीस परस्पर जंगम सरांकडे परत का करत नाही हो? नाही म्हणजे इथं येऊ नये, नोटीसमध्ये काय आहे हे पण तुम्हीच सांगणार असाल तर सही करायची तसदी तरी आम्ही का घ्यायची ना? हो तसं नाही मॅडम, ते सांगितलं म्हणजे सूचना वाचायला सोपं जातं ना, म्हणून, बाकी काय नाही. हा तर वाचा की, त्यासाठी तर आणली आहे, वाचा वाचा. हा, सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की जशी आपल्याला दृष्टी असल्याने हे सुंदर जग बघता येतं, तसं प्रत्येकालाच येतं असं नाही. अनेक असे लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधार आहे. हाच अंधार निदान आर्थिक स्वरूपात मदतीच्या रूपानं आपल्याला कमी करता यावा, यासाठी आपले विद्यालय अंध मदत निधी उभी करणार आहे. पण ही मदत स्वतःकडून किंवा आपल्या पालकांकडून नाही, तर स्वकष्टानं करायची आहे, असा अंधांचा आग्रह आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गातून 5 ते 6 विद्यार्थ्यांचा संघ करून यांनी शाळा सुटल्यावर काम करून ही मदत उभी करायची. आपल्या शाळेकडून फूल ना फुलाची पाकळी अंधांसाठी उभी राहिली तर यासारखं दुसरं भाग्य नाही. शुभेच्छा. मुख्याध्यापक कैलासवासी रामचंद्र वाडेवाले विद्यालय. सूचना समाप्त. जाधव मॅडम, नाही म्हणलं तुम्ही इंग्रजीच्या शिक्षिका असून बी मराठी कसं दडादडा बोलताय की, अगदी झालं. या आता. तर शाळा सुटल्यावर आपापल्या संघाने अंधनिधी गोळा करायची आणि यासाठी लागणारे फॉर्म्स हे स्टाफ रूम मधून घ्यायचे. मॅडम, मलाच करा संघाचा प्रमुख. आणि आम्ही काय तुझ्या हाताखाली काम करू वय? मधुकर, प्रत्येक गोष्टीत वाद घातलाच पाहिजे का? बरं थांबा, मी ठरवते संघ प्रमुख. सागर, अभिजित, साक्षी आणि ज्योती. आता आपापसात ठरवा कोण कोणत्या संघामध्ये जाणार आहे आणि मला सांगा. मॅडम, मी आधी सांगतो, माझ्या मागची सगळी आहेत ना, आणि सगळी माझ्या संघात. बरं मॅडम, माझ्या पुढच्या आणि मागची मिळून 6 जण माझ्या संघात. हा मॅडम, माझ्या संघात अक्षरा, सीमा, विद्या, केवडा आणि मी. नाही मॅडम, मी ज्योतीच्या संघात जाणार. मॅडम, मग मी रेश्माला घेते माझ्या संघात. रेश्मा येते मी, असू दे. मी बी येते. त्यातल्या एकीला पाठव ज्योतीकडं. अगं कशाला पल्ले, तुझ्या संघात आहेस ना, तिथंच थांब. चालतंय मॅडम, रेश्मा माझ्या संघात. बघितलं किती सोपं होतं. चला आता पुढे लक्ष द्या. ज्योतीचा संघ तुमच्यासोबत काम करत चालेल ना? आवडेल. आणि रेशमी, तुमचा संघ?
आमचं काय, साक्षी म्हणाल तसं. आणि आपण समधी एकाच ठिकाणी गेलो तर कोणालाच नीट काम मिळायचं नाही. असं बी घरी जाताना आहेच की आपण सगळे. याचं समजून घेतलंच तसं, म्हणून काय सगळं नव्हतं. कुणाला बी दुखवण्यापेक्षा ते बरं नाही. हे पोरींनो, ह्याच्यात एक पाकिट कमी आहे. हे पल्ले, नीट काम कर की, कशाला तोंड पाडलेस? मला करमना रेशमीशिवार. अगं अजून अर्धा तास बी झाला नाही आणि लगेच कर म्हणावं. नाहीतर काय, काम झालं की आहेच की पुन्हा संगण. आणि ती काय सासरी नांदा गेल्या वय, लगेच तोंड पाडलंय. गेलीच असती, तुमच्या भरोशा बसली असती तर. ए पल्ले, तुला माहित तरी आहे का आम्ही सगळ्यांनी त्यासाठी काय राहू दे क्या, आपण केलेल्या गोष्टी का नाही कोणाला बोलून दाखवायच्या नसतात, त्या मनातच बऱ्या असतात. तुला विजय काय असलं अवघड वाटतंय का नाही, हे असलं मनातच ठेवीत जा. कसं आहे, शाळा सुटल्यावर बी असं वाटतं शाळेतच आहे. इथं कसं टाइमपास झाला पाहिजे. अरे दिवस जातात असल्यात सुन्या, चांगलं का नाही कुणालाच ऐकायचं नाही बघ. समध्यासनी नुसता टाइमपास पाहिजे. आब्या, मला आवडतंय लागा तू बोलतोयस ती, पण मला एक सांग, आपण जे अंधनिधीचा पैसा गोळा करतो ती त्यांच्यापर्यंत पोचतं का मधल्या मध्येच गुडूप होतं? नाही म्हणजे ग्रामपंचायतीचा रस्त्यासाठी आलेला पैसा कसा मधल्या मध्ये गुडूप होतं तसं रे. गण्या, चांगलीच माहिती काढलीस की. अरे ग्रामपंचायतीत पोरं पत्ते खेळते ती, म्हणजे मी बी जातो. हरलोय मजा येते. खेळाय बिळायला नाही शिकलास? नाही बाबा, बाप कातडं काढील की. म्हणजे येतं थोडं थोडं, फक्त रम्मी नाही कळत. ए येड्या, अरे रम्मीच लय सुट्टी आहे. नाही म्हणजे वाईच माहित आहे मला. सुनील, ही चांगली सवय नाही, सोडून दे. सोडली? अगं तुझ्यासारखी सांगणारी असेल तर माणूस जग सोडील. सुन्या, नाही म्हणजे सुचलं म्हणून बोललो. ते तू सांगतोयस ना, डोळे नसणाऱ्या माणसांनी पैसे पोचतात का नाही. सुनील, अंध. अर्थ एकच, शब्द बदलला म्हणून माणूस बदलतोय. अरे बघ, त्यांच्यापर्यंत पोचतो का नाही हे का नाही चांगलं काम करणाऱ्यांनी कवाच विचार करायचा नाही बघ. आता बघ, आपण देवा पुढे हात जोडतो तेव्हा आपला आवाज त्याच्यापर्यंत पोचतोय का नाही हे आपल्याला माहित असतं का? नाही ना. तरी पण आपण मनापासून हाक मारतो का नाही? तसंच कुठलं बी काम करताना का नाही ते मनापासून आणि प्रामाणिकपणे करायचं. हां अभिजित, किती भारी विचार येत रे तुझं. तुला आत्ता कळलं होय? पण या मधुकरला का सोबत आणतो तेच कळत नाही. ए, आल्यास काम करायचे नीट कर, नाही ते प्रश्न कशाला विचारत्यास? अरे चांगलंच बोलते की, बोलू दे तिला. आणि तुला कोण काय बोललं ना, मला तर लय बरं वाटतं बघ. आता कळतंय ना दुसऱ्याला बोललं कसं वाटतं. माकडा. सुदे करा काम. आईला हे दोघं कुठं गेली? अरे मग अशी खालच्या आळीला इंडत होती ती मरुदी. तू पैसे किती झालेत ते दाव. हा इतर दाखवतो. इकडे आणि चिल्लर पण आहे ती 50 आहे ती. आईला चांगलं जमलेत की. वा, आईला चांगलंच पैसे जमले आता. ती बी काय काम न करता. ए, ते फक्त माझ्यामुळे माकड्यांनो. कसं डोसकं चालवलंय मी. अरे वाईच हाता पाय पडलं ना की देतात माणसं पैसे काढून. शेयाड लावायला हुशार आहेस बघ तू. एकूण जमलेत 350. इथं लावं 300 आणि 50चा वडापाव खाऊ की. ए नको नको, शाळेत कोणाला कळलं ना तर सरासरी नावं सांगतील. अरे कुणाच्याच हिंमत आहे माझं नाव त्या सराला सांगायची. त्याचा काही जीवर येतोय तेव्हा. ओ काका, 4 वडापाव द्या. अरे 4 कशाला, आपण तर 3 जण आहे. मी 2 खाणार. काम कुणी केलं? एकानं बघतोय हेच. ए,
तुझा जीव वर आलाय का आता? मिरची दिसते का मिरची? तोंडात कोंबून असा मारेन ना, कुठनं कुठनं दूर निघल, माहित आहे ना? खावा आता, घ्या. धर धर. ठीक आहे मिरची, सारखं धूर काढायचं. हे धर. ठेव तिकडे.